नमस्कार मंडळी, स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर SMA अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण जर अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे। एकंदरीत पोलीस भरतीबाबत एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी आहे। वय मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनी संधी मिळणार असल्याचं एक GR सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। त्या GRचा आपण व्हिडिओ बनवला होता, पण काही समस्या काही अडचणी सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांचे, त्या सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करू। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। पोलीस भरती तयारी करणारा राज्यातील हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे। आता 2022 पासून ते 2025 पर्यंत संबंधित पदाची विविध वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही आणखीन एक संधी देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये काय देण्यात आलेलं आहे तर आपण स्पष्ट इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, फक्त आपण एकदा समजून घ्यायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक पण करायचा आहे। महत्त्वाचा GR याच्यामध्ये निघालेला आहे पोलीस भरती संदर्भात की पोलीस भरतीबाबत महत्त्वाची बातमी, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनी संधी मिळणार। म्हणजे तुमचं जर वय झालं असेल तरी त्यांना याच्यामध्ये तुम्हाला या भरतीमध्ये समाविष्ट करून घेण्याचं एक सरकारचा GR जाहीर झालेला आहे, त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। तर वयोमर्यादा तुम्ही ओलांडली असेल तरीही तुम्हाला एक संधी मिळणार आहे असल्याचं एक GR प्रसिद्ध झालेला आहे। आणि दुसरं सांगितलेलं आहे की आता 2022 पासून ते 2025 पर्यंत संबंधित पदाची विविध वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखीन एक संधी देण्यात येईल। म्हणजे एवढंच आहे की आपलं वयोमर्यादा जरी ओलांडली असेल तर एक संधी देण्याचं काम या GRच्या माध्यमातून पोलीस भरतीच्या माध्यमातून तुमचं होणार आहे। ही एक आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फक्त GR मध्ये एवढं म्हटलेलं आहे की आपली जर वयोमर्यादा ओलांडलेली असेल तर त्या उमेदवारांना संधी मिळणार असल्याचा हा GR आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। SMA अकॅडमी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक पण करू शकता। धन्यवाद।